तर धर्मानुपස්සना करणारा या पंच निवारण धर्माचं निवारण करतो. आणि त्यानंतर आणखीन काही धर्म आहेत की ज्याचा आपल्याला पස්සना करायची आहे, पुढे सांगितलेलं आहे. ज्यापैकी दुसऱ्या क्रमांकावर भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे त्याला म्हणतात पंच उपादान स्कंध. आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे षड आयतन. चौथ्या क्रमांकावरती आहे सप्त बोजांग. आणि पाचवा आहे चार आर्य सत्य. संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगलकामना अर्पण करतो, आशीर्वाद वचन अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो. उपस्थितांनो, 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास या सदरील वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी करीत आहोत. 37 बोधिपाक्षीय धम्मातील सुरुवातीचे 4 अंग आपण पाहत आहोत, ज्याला चत्तारो सतीपठ्ठाणो असं म्हटलेलं आहे. म्हणजे 4 स्मृती प्रस्थान, कायानुस्मृती, वेदनानुस्मृती, चित्तानुस्मृती आणि शेवटची स्मृती आहे धर्मानुस्मृती. तर धर्मानुस्मृतीबद्दल कालच्या धम्मदेसनेमध्ये आपण थोडा अभ्यास केला, चिंतन केलं की काय धर्म आहे, धर्माची अनुपස්සना कशी करावी, अनुस्मृती कशी करावी. तर भगवान बुद्धांनी धर्मानुपස්සनेबद्दल खूप चांगला उपदेश केला. त्याचा संदर्भसुद्धा मी तुम्हाला काल सांगितला. दीघ निकाय या ग्रंथामध्ये 22व्या क्रमांकाचं सुत्त आहे महासतीपठाण सुत्त. आणि या महासतीपठाण सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी या 4 स्मृती प्रस्थानांचा उपदेश केलेला आहे. आपण सुद्धा ते सुत्त नक्की वाचावं, मराठीमध्ये सुद्धा ते सुत्त उपलब्ध आहे. तर काल आपण धर्मानुपස්සना बघितली आणि धर्मानुपස්සनेच्या अंतर्गत आपण काल बघितलं की एक साधक, एक पස්සना करणारा साधक आपलं शरीर आणि आपलं मन यांच्यामधील जे पारस्परिक संबंध आहेत, एकमेकांवरती जो परिणाम होतो आणि त्या परिणामातून जे जे काही धर्म उत्पन्न होतात, धर्म म्हणजे काय सांगितलं मी, संस्कार, स्कंध किंवा भावना, जे जे काही धर्म उत्पन्न होतात त्या धर्माला विशेष रूपाने पाहणे म्हणजे धर्मानुपස්සना होय. धर्म अनुपස්සना, धर्माला विशेष रूपाने पाहणे म्हणजे जसं बाकी लोक त्याच्यामध्ये वाहून जातात, बरोबर आहे. बाकी लोक जे आहे, सामान्य लोक जे पස්සना करत नाहीत त्याच्यामध्ये वाहून जातात, या संसाराच्या या लोभामध्ये वाहून जातात.
या संसाराच्या आसक्तीमध्ये वाहून जातात आणि दुःखी होतात. परंतु जो साधक आहे, जो पस्सना करणारा आहे, तो या धर्माला जाणतो आणि या धर्माला जाणून त्याच्यामध्ये वाहत न जाता जे कुशल आहे, म्हणजे कुशल धर्म आहे, तर त्याला अंगीकार करतो, त्याला स्वीकार करतो, आणि जे अकुशल आहे त्याचा परित्याग करतो, त्याला सोडतो. आणि अशा पद्धतीने तो धर्मानुपस्सी आपल्या जीवनामध्ये धर्माची अनुपस्सना करतो. कालच्या धम्मदेशनेमध्ये तर या धर्मानुपस्सनेतील जे 5 धर्म आपल्याला जाणायचे आहेत, भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे त्या उपदेशामध्ये की धर्मानुपस्सना करीत असताना आपल्याला 5 प्रकारचे धर्म जाणायचे आहेत. पहिला धर्म आहे त्याला म्हटलेलं आहे 5 निवारण. दुसरा धर्म आहे त्याला म्हणतात 5 उपादान स्कंध. तिसरं आहे त्याला म्हणतात षड आयतन. चौथं आहे त्याला म्हणतात सप्त बोधांग, म्हणजे 7 बोधीचे अंग. बोधांग म्हणजे बोधीचे अंग, 7 बोधांग. आणि 5वं आहे 4 आर्य सत्य. धर्मानुपस्सना करीत असताना तो धर्मानुपस्सी या 5 धर्माची पस्सना करतो, या 5 धर्माची भावना करतो, या 5 धर्मांना जाणतो. यापैकी पहिला जो धर्म आपण काल बघितला 5 निवारण. 5 निवारण म्हणजे ज्याचं निवारण करायचं तुम्हाला, त्याच्यामध्ये पहिलं कामछंद, म्हणजे हे जे आपले 5 इंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, मन, आहे की नाही, हे षड आयतन झाले. तर या इंद्रियांच्या सुखामध्ये तल्लीन राहायचं नाही, त्यापासून विरत राहायचं, याला म्हणतात कामछंद. ते हे कामछंद. दुसरं आहे व्यापाद. व्यापाद म्हणजे काय म्हटलं आपण, द्वेष करणे, तिरस्कार करणे, तर यापासून आपल्याला विरत राहायचं आहे. तिसरं सांगितलेलं आहे थीनमिद्ध, म्हणजे शारीरिक आणि मानसिक थकवा, यापासून सुद्धा आपल्याला दूर राहायचं आहे. चौथं सांगितलेलं आहे उद्धच्च कुकच्च, म्हणजे पश्चाताप करणे, चिंताग्रस्त होणे, पश्चाताप करणे, चिंताग्रस्त होणे, बेचैन होणे, आहे की नाही, तर यापासून सुद्धा विरत राहायचं आहे. आणि 5वं आहे विचिकिच्छा, म्हणजे याचा अर्थ होतो बुद्ध, धम्म आणि संघावरती शंका घेणे, अविश्वास दाखवणे. तर आपल्याला सुद्धा यापासून विरत राहायचं आहे. तर हे 5 निवारण धर्म आहेत की ज्याचं आपल्याला काय करायचं आहे, निवारण करायचं आहे, ज्याला नष्ट करायचं आहे, ज्यापासून तुम्हाला विरत राहायचं आहे. तर धर्मानुपस्सना करणारा या 5 निवारण धर्माचं निवारण करतो. आणि त्यानंतर आणखीन काही धर्म आहेत की ज्याचं आपल्याला पस्सना करायची आहे, पुढे सांगितलेलं आहे. ज्यापैकी दुसऱ्या क्रमांकावर भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे त्याला म्हणतात 5 उपादान स्कंध. आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे षड आयतन. चौथ्या क्रमांकावरती आहे सप्त बोधांग. आणि 5वं आहे 4 आर्य सत्य. तर मागच्या आपण प्रवचनामध्ये 4 आर्य सत्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये सप्त बोधांगसुद्धा येतात. तर ज्यावेळेस आपण हे सप्त बोधांगाचा विषय सुरू करू तेव्हा डिटेलमध्ये हे 7 जे बोधीचे अंग आहेत, बोधांग, सप्त बोधांग, त्याचंसुद्धा आपण विवेचन करू. तुर्तास केवळ धर्मानुपस्सनेमध्ये हे जे उर्वरित जे काही आपण पाहत आहोत, ज्यामध्ये म्हटलेलं आहे 5 उपादान स्कंध आणि षड आयतन, या 2 धर्मांना जाणायचं आहे. समजलं? 2 धर्म आहेत. 5 उपादान स्कंध म्हणजे 5 उपादान स्कंध, स्कंध म्हणजे भाग, 5 उपादान स्कंध. आणि नंतर आहे षड आयतन. पहिल्या 2 शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो, तसं तुमच्या लगेच लक्षात येईल, कारण मागच्या अनेक धम्मदेशनेमध्ये हे शब्द पण तुम्ही ऐकले, या शब्दाचा अर्थसुद्धा तुम्ही समजून घेतलेला आहे. 5 उपादान स्कंध म्हणजे 5 म्हणजे 5 आणि उपादान म्हणजे आसक्ती किंवा ज्याला म्हणता येईल विकार, ज्यामधून आसक्ती उत्पन्न होत आहे, विकार उत्पन्न होत आहे,
असे हे 5 प्रकारचे स्कंध आहेत. पंच उपादान स्कंध कोणते कोणते आहेत? जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं, विसरू नका, लक्षात राहू द्या. पंच उपादान स्कंध, पहिला आहे रूप. म्हणजे रूप म्हणजे काय? आपलं हे शरीर. या शरीरावरती होणाऱ्या वेदना, रूप वेदना. त्या वेदनेला आपण नंतर जाणतो, म्हणजे काय त्याला म्हटलेलं आहे? संज्ञा. त्यानंतर जशी संज्ञा असेल त्याप्रमाणे संस्कार तयार होतात मनामध्ये, त्याला म्हणतात संस्कार. आणि त्या संस्कारासोबत मग जे उत्पन्न होते त्याला म्हणतात विज्ञान. आणि ते म्हणजे आपलं मन आहे. ते जे विज्ञान आहे, संस्कारासोबत उत्पन्न होणारं जे विज्ञान आहे त्याला म्हणतात मन किंवा चित्त. याला म्हणतात पंच उपादान स्कंध. म्हणजे आपलं हे जे शरीर आहे या पंच उपादान स्कंधानेच काम करत असते. पंच उपादान स्कंधावरच आपलं शरीर क्रियान्वित होत असते. रूप, त्याच्यावरती वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, हे कंटिन्युअसली सुरू आहे. बघा इथं पण सुरू आहे, इथे सुद्धा सुरू आहे. म्हणजे मी बोलतोय, तुम्हाला शब्द म्हणजे कानाला तुम्ही ऐकत आहात, वेदना होत आहेत, संज्ञा उत्पन्न होत आहे, संस्कार उत्पन्न होत आहेत आणि विज्ञान उत्पन्न होत, चित्त ग्रहण करत आहे. किती फास्ट होत आहे बघा हे, आहे की नाही? एवढं फास्ट हे कंटिन्युअसली वेदना होत आहेत, कंटिन्युअसली संज्ञा उत्पन्न होत आहे, कंटिन्युअसली सतत संस्कार उत्पन्न होत आहेत, सतत चित्त उत्पन्न होत आहे. कशासाठी? या शब्दांमुळे. हे जे शब्द आपण ऐकत आहोत म्हणजे पंच उपादान स्कंद जे आहेत हेच माणसाचं शरीर क्रियान्वित करत असतात. काही काही लोकांना वाटते ना असं की बा हे चित्त काय आहे? तुम्ही जे म्हणता हे चित्त, हे मन म्हणता ना तुम्ही, हे आहे काय? तर आता आम्ही काही दाखवू शकत नाही. जसं हृदय फाडून दाखवता येते, हे माझं हृदय, ही माझी किडनी, हे माझे फुफ्फुस, असं दाखवू शकतो आपण. दाखवू शकतो ना, म्हणजे दाखवता नाही जातं, ते कापावं लागेल शरीर, पण दाखवू शकतो ना. दाखवू शकतो की नाही? मन दाखवता येते का? मन दाखवता येत नाही. हे समजलं नाही लोकांना. आणखी लोक म्हणतात आम्हाला प्रूफ करून द्या. अरे कसं प्रूफ करून दाखवावं? आता हे मन कसं दाखवावं मन? त्यासाठी मी काय म्हटलं, हे पुस्तक वाचून समजत नाही, ह्या 2 डोळ्याने पण दिसत नाही. मी अगोदर म्हटलं ह्या 2 डोळ्याने दिसत नाही. त्यासाठी आपल्याला ध्यान करावं लागते. 3रा डोळा प्रज्ञाचक्षुने पाहावं लागते. आणि म्हणून ते आपल्याला जे मन आहे हे मनच समजून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला म्हटलं की पंच उपादान स्कंद आहेत जे तुमच्यात चित्त उत्पन्न करतात. त्याला विज्ञान असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. तर हे मन आहे हे फक्त बुद्धानं जाणलं. बघा तुम्ही दवाखान्यात जाता, डिलिव्हरी वार्डामध्ये एखाद्या महिलेची डिलिव्हरी झाली, प्रसूती झाली, तिला बाळ झालं. मग बाळ झालं तर आपण त्या बाळाला पाहतो असं, आणि मग पाहिल्यावर म्हणतो याचं नाक बापासारखं आहे म्हणतो. असं याचे जे डोळे आहेत ना, अरे हे आजीसारखे दिसते म्हणजे आजीसारखे, आहे की नाही? असं म्हणतो ना आपण. याचं जे तोंड आहे, याचं तोंड कुठं गेलं, मामासारखं दिसते म्हणतात. असं असते ना. एक तर आईच्या नात्या गोत्यात किंवा वडिलांच्या नात्या गोत्यात, म्हणजे शारीरिक लक्षणं जी असतात शरीरावर पाहून आपण म्हणतो की एक तर आईवर गेला किंवा वडिलांवरती गेला, म्हणतो की नाही असं. पण त्या बाळाचं मन कसं आहे हे कोण सांगू शकते का? कोण उचलायचं बाळा, या बाळाचं मन जरा रागीटच आहे बा, या बाळाचं मन जरा कुचकुऱ्या स्वभावाचंच आहे बा. हे मोठं झाल्यानंतर समजेलच. हे बाळाचं मन जरा द्वेषी स्वभावाचं आहे, हे बाळाचं मन लई चांगलं आहे, असं कोणी म्हणते का? ओळखू शकत नाही कोणी. सामान्य माणूस ओळखू शकत नाही. किंवा अशी कोणती मशीन पण नाही आहे. ते तुम्ही करतात ना, ते अल्ट्रासाऊंड, सोनोग्राफीमध्ये अल्ट्रासाऊंडचा करतात ना, की हात चांगले आहेत, पाय चांगले आहेत, डोकं तयार झालं, हृदय, असं ते दाखवतात. पण मन कसं आहे हे ओळखणारी मशीनसुद्धा अजून काही तयार झाली नाही, कठीण आहे, होऊ पण शकत नाही. त्याला केवळ आणि केवळ आपल्या प्रज्ञाचक्षुनच बघावं लागते की हे मन कसं आहे. तर आतापर्यंत जे लोक म्हणतात हे मन कसं आहे, हे मन काय आहे, तर तेच भगवान बुद्धाने सांगितलं. हे जे पंच उपादान स्कंधामध्ये जे आपलं म्हणजे जे विज्ञान उत्पन्न होते, म्हणजे रूप, त्याच्यावर होणाऱ्या वेदना, संज्ञा, संस्कार तयार होतात. आणि या संस्कारासह जे उत्पन्न होते ना त्याला म्हणतात विज्ञान. आणि ते विज्ञान म्हणजे मन आहे. ते विज्ञान म्हणजे मन आहे. ही एक भावना आहे. ही एक भावना आहे की ज्या भावनेवर आपलं सगळं हे जीवन, हे सगळं काम करत असते. बघा हेच
पंच उपादान स्कंद जे आहेत हेच पंच उपादान स्कंद तुमच्या जीवनामध्ये दुःखाचं मेन कारण ठरतात. बघा कसं काय मेन कारण ठरतात. भगवान बुद्धानं सुद्धा सांगितलं ना, कारण भगवान बुद्धांनी त्यांच्या 4 आर्य सत्यांमध्ये जे दुःख आर्य सत्य सांगितलं, दुःख आर्य सत्य पहिलं आर्य सत्य कोणतं आहे? दुःख आर्य सत्य. तर भगवान बुद्धांनी या दुःख आर्य सत्याच्या 12 कड्या सांगितलेल्या आहेत. 12 कड्या म्हणजे 12 प्रकारचे दुःख असतात तुमच्या जीवनामध्ये, म्हणजे आमच्या पण जीवनात तुमच्या पण जीवनात 12 प्रकारचे दुःख असतात या जीवनामध्ये. तर भगवान बुद्धाने दुःख काय काय तर कड्या सांगितल्या. जातीपी दुःख, अरे जन्म दुःखदायक आहे. जरापी दुःखा म्हणजे काय? जर्जरित होणे दुःखदायक आहे. व्याधीपी दुःखा, आजारीपणे दुःखदायक आहे. मरणंपी दुःखं, मृत्यू होणे दुःखदायक आहे. पियेही विपयोग दुःख, प्रिय व्यक्तींचा वियोग होणे आहे ना दुःखदायक. अप्रियेही संपयोग दुःख, अप्रिय व्यक्तींचा संयोग झाला दुःख होते की नाही. त्यानंतर मनासारखं न होणे, म्हणजे एखादी गोष्ट मनासारखी होत नाही आहे, मनासारखं होत नाही आहे तर ते सुद्धा दुःख आहे. असे 7 प्रकारचे दुःख भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि मग शेवटी भगवान बुद्ध म्हणतात 8व्या क्रमांकावरती भगवान बुद्ध म्हणतात की संक्षिप्तेन भिक्खूंनो, संक्षिप्तेन, संक्षिप्तपणे मी तुम्हाला सांगतो भिक्खूंनो की दुःख काय आहे. संक्षिप्तेन पंचोपादान खंदा दुःखा, हे जे पंच उपादान स्कंद आहेत हे दुःख आहे. झाले बरोबर 12. सुरुवातीचे 7 दुःख 7 कड्या सांगितल्या आणि शेवटचे काय? पंच उपादान स्कंद. भिक्खूंनो संक्षिप्तेन पंचोपादान खंदा दुःखा, हेच पंच उपादान स्कंद खऱ्या अर्थाने दुःख आहे. कारण याच्यातून दुःख उत्पन्न होते ना. आणि याला कारण आहे आपले हे षड आयतन. षड आयतन मेन कारण आपले षड आयतन म्हणजे हे पंच इंद्रिय. आणि या पंच इंद्रियांचा राजा कोण आहे? त्याचं मन आहे. हे षड आयतन, याला 6 आयतन म्हटलेलं आहे. डोळे, कान, नाक, जीभ, आपलं हे त्वचा, शरीर आणि आपलं मन. हे आपण साध्या सॅम्पल भाषेत समजण्यासाठी बोललो, पण तात्विक भाषेमध्ये याचे शब्द वेगळे आहेत. डोळ्याला म्हणतात चक्षू, याला चक्षू म्हटलेलं आहे. कानाला म्हणतात श्रोत, नाकाला म्हणतात घ्राण, जिभेला म्हणतात जिव्हा, या शरीराला म्हणतात काया आणि आपलं हे मन म्हणजे चित्त. असे हे जे 6 इंद्रिय आहेत याला म्हणतात षड आयतन. समजलं? 6 प्रकारचे आयतन आहेत ज्याच्यामुळे आपल्याला बाह्य जगताची जाणीव होते. या इंद्रियांमुळे कंटिन्युअसली वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान कंटिन्युअस सुरू आहेत. बघ कंटिन्युअस. आता जर समजा एक उदाहरण म्हणून समजा तुम्हाला जर कानच नाही आहेत तर मी जे बोलत आहो त्याची वेदना होईल तुम्हाला. शब्दांची वेदना. शब्द कोणाचा विषय आहे? कानाचा विषय आहे ना. इथं तर येणार नाही, इथं तर येणार नाही. कुठे येतील शब्द? कानाला येतील की नाही. मग समजा तुम्हाला कानच नाही, तुम्हाला समजा कानच नसतील तर तुम्हाला वेदना होतील का? मी कितीही बोलू द्या वेदना होतील का? नाही होणार ना. म्हणजे मेन कारण काय आहे? ह्या षड आयतनांमुळे आपल्याला या बाह्य जगताची जाणीव होते. बघा, या चक्षु इंद्रियामुळे आपल्याला हे बाहेरचं रूप पाहता येते. बरोबर आहे? हे बाहेरचं रूप पाहता येते. जर एखादं चांगलं रूप पाहिलं, आपण चांगलं रूप पाहिलं, सुंदर रूप पाहिलं तर त्याची वेदना होते. बघा, इथं स्पर्श होतो, इथं स्पर्श झाला, ते रूप बघितलं की त्या रूपाच्या इथं वेदना होतात. त्याला वेदना म्हणजे संवेदना, सेन्सेशन म्हणतात त्याला. इथं वेदना होतात. वेदना झाली की मग ते कोण जाणते? मन. अरे वेदना झाली लगेच तिचा स्कंद उत्पन्न होते संज्ञा. संज्ञा काय होते? संज्ञानं ओळखलं ते की वेदना झालेली आहे. आणि मग कोणती वेदना आहे? चांगली वेदना. अरे चांगलं रूप आहे, खूप सुंदर रूप आहे, खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. चांगली वेदना झाली तर कोणते संस्कार होतील? सोमनस्स म्हणजे सुखद संस्कार. आणि जर वाईट दृश्य असेल तर एकदम असं समजा आजारी माणूस आहे, त्याच्या जखमा झालेल्या आहेत,
त्याच्यावरती अळ्या पडल्या, त्या जखमेवरती अळ्या पडलेल्या आहेत. मग तसं अळ्या पडल्यानंतर त्याच्या तोंडातून अशी फेस निघालेला आहे, बाहेर अस्ताव्यस्त पडलेला आहे. असं जर तुम्ही पाहिलं तर कसं वाटते? चांगलं वाटते? वाईट वाटते ना? दुःखद संस्कार. तसं रूप पाहिलं, अरे दुःखद आहे. स्पर्श झाला, इथं वेदना उत्पन्न झाली. कोणती वेदना? दुःखद वेदना उत्पन्न झाली. मग एकतर सुखद किंवा दुःखद जे संस्कार उत्पन्न झाले, बरोबर त्या संस्कारासोबत तुमचं विज्ञान उत्पन्न झालं. म्हणजे दुःखाचं चित्त उत्पन्न झालं किंवा सुखाचं चित्त उत्पन्न झालं. म्हणजे अशा पद्धतीने हे आपले पंच उपादान स्कंध काम करीत असतात. म्हणजे हे षड आयतन आणि पंच उपादान स्कंध याच्यावरच बघा आपलं हे सगळं शरीर काम करत असते. पंच उपादान स्कंध आणि आपले हे षड आयतन असे एकमेकांच्या संबंधित आहेत बघा. तर आपल्याला हे समजलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये खरं जे दुःख उत्पन्न होत आहे, तसं तर भगवान बुद्धांनी कारण पण सांगितलं. म्हणजे दुःखाच्या 12 कड्या तर सांगितलेल्याच आहेत, पण त्याचं कारणसुद्धा भगवान बुद्धाने सांगितलं. तर बुद्ध म्हणतात त्याचं कारण आहे तन्हा, म्हणजे तृष्णा. तृष्णा त्याचं मुख्य कारण आहे. पण ही तृष्णा कशी उत्पन्न होते हे सुद्धा भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. म्हणजे तृष्णा येते कुठून बाहेरून येते का आतमध्येच असते, झोपलेली लगेच जागी होते? हे तृष्णा जी आहे, ही आसक्ती जी आहे, ही नेमकी उत्पन्न होते कुठून? तर भगवान बुद्धांनी जेव्हा दुःख आर्य सत्य सांगितलं, त्या दुःखाच्या 12 कड्या सांगितल्या आणि त्या दुःखाचं कारण सांगितलं तृष्णा. तर ही तृष्णा कुठून उत्पन्न होते? त्याचं तृष्णा उत्पन्न होण्याचं मूळ जे कारण आहे ते कारण आहे अज्ञान. अज्ञान कारण आहे. कारण बघा लोक अज्ञानी आहेत. लोक अज्ञानी आहेत. म्हणजे शुभ आहे ना, जे शुभ म्हणजे जे अशुभ आहे त्याला शुभ समजतात. जे नाशिवंत आहे त्याला टिकणारं समजतात. जे संपणारं आहे त्याला असणारं समजतात. म्हणजे भगवान बुद्धाने सांगितलं की या जीवनामध्ये सगळं अनित्य आहे. लोक अनित्य जाणत नाही. लोकाला वाटते सगळं नित्य आहे. माझं शरीर नित्य आहे, माझं हे सौंदर्य नित्य आहे, हे सगळं नित्य आहे. अरे पण बुद्ध काय म्हणतात? नित्य काहीच नाही आहे, सगळं अनित्य आहे. पण लोक जाणत नाही ना हे, कारण लोक अज्ञानी आहेत. लोकांनी कायानुपस्थाना जाणली नाही, म्हणून लोकाला या जीवनाचं सत्य माहीत नाही. लोकांनी वेदनानुपस्थाना जाणली नाही, म्हणजे दुःख काय कशामुळे उत्पन्न होते ते सुद्धा जाणलं नाही. लोक अज्ञानी आहेत बिचारे. लोकांनी या चित्ताला पण जाणलं नाही. लोक फक्त ईश्वर परमेश्वरच जाणतात, पण हे चित्त कोणीच जाणत नाही. जे मेन आहे मेन तेच कोणी जाणत नाही. लोक अज्ञानी आहेत बघा. या अज्ञानपणामुळं लोक जे आहेत ते लोक आपल्या जीवनामध्ये हे दुःखाचे स्कंद उत्पन्न करत राहतात. तर मेन कारण आहे ज्या तृष्णेला उत्पन्न करणारं अज्ञान. आणि या अज्ञानामधूनच ह्या सगळ्या दुःखाच्या कड्या बनत जातात बघा. तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये प्रतित्य समुत्पाद सिद्धांत पण म्हणत चला. सुत्त आहे प्रतित्य समुत्पाद सिद्धांत. म्हणजे भगवान बुद्धाच्या ज्याला म्हणता येईल की सुत्त पिटकातील जो सर्वोत्तम आणि सर्वाधिक महत्त्वपूर्ण जो सुत्त आहे तो म्हणजे प्रतित्य समुत्पाद सिद्धांत आहे. कार्यकारण भाव. तर याच्यात काय म्हटलं भगवान बुद्धांनी? अज्ञानापासून कशी सुरुवात होते दुःखाची बघा. अविद्या पच्चया संखारा. अविद्या आहे, अज्ञान आहे. कारण लोकांनी हे रूप जाणलं नाही, त्याच्यावरती होणाऱ्या वेदना जाणल्या नाही, संज्ञा जाणली नाही, काहीच जाणलं नाही. बिचारे अज्ञानी आहेत. अनित्यवाद जाणत नाहीत, अनात्मवाद जाणत नाहीत, दुःख पण जाणत नाहीत. 4 आर्य सत्याची त्यांना जाणीवच नाही आहे. बघा लोकांना आहे का जाणीव? नाही. लोक ईश्वरवादामध्ये फसलेले आहेत. लोक आत्मवादामध्ये फसलेले आहेत. लोक कर्मकांडामध्ये फसलेले आहेत. दुःख माहीत नाही, दुःखाचे कारण माहीत नाही, अज्ञानी आहेत बिचारे. हेच अज्ञान. अविद्या पच्चया संखारा. ह्या अविद्येमुळे संस्कार उत्पन्न होतात. ही अविद्या आहे. अविद्या पच्चया संखारा. संस्कार उत्पन्न होऊ लागले दुःखाचे या अज्ञानामुळं. अविद्या पच्चया संखारा. संखारा पच्चया वियानं.
पंच उपादानस्कंध म्हणतो ना आपण, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार. संस्कार संखारापच्चया वियान. वियान म्हणजे काय? मन. आपलं जे चित्त आहे संस्कारासोबत उत्पन्न झालेलं ते विज्ञान, ते मन आहे, ते चित्त आहे. वियान पच्चया नामरूपं. नामरूपं म्हणजे काय? नाम आणि रूप. नाम म्हणजे चित्त, रूप म्हणजे आपलं शरीर. हेच आहे चित्त, जे आपल्याला जन्मोजन्मी या ठिकाणी आणत असते. जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकवत असते. हेच चित्त आहे, ही भावना आहे, जे तृष्णेस उत्पन्न झाले चित्त आहे, विज्ञान. तर वियान पच्चया नामरूपं. नाम तयार झालं, हे रूप तयार झालं. नामरूपं पच्चया सडा आयतन. सडा आयतन म्हणजे काय? हे 6 आयतन तयार झाले ना. रूप तयार झालं, रूप तयार झालं. हे रूप नामरूप पच्चया सडायतन, हे 6 आयतन तयार झाले. सडायतनं पच्चया फस्सो. फस्सो म्हणजे स्पर्श. सडायतनं पच्चया फस्सो. याला स्पर्श होते ना. डोळ्याला कशाचा स्पर्श होते? या रूपांचा स्पर्श होते. नाकाला गंधाचा स्पर्श होतो. कानाला शब्दांचा स्पर्श होतो. जिभेला चवीचा स्पर्श होतो. या त्वचेचा स्पर्श होतो. बरोबर आहे. मनाला संस्कारांचा स्पर्श होतो. सडायतनं फच्चया फस्सो. या सडायतनंमुळे फस्स निर्माण झाला म्हणजे स्पर्श होत आहे. फस्स पच्चया वेदना. स्पर्श झाला की वेदना होत आहेत. सुखद वेदना, दुःखद वेदना किंवा असुखद अदुःखद. फस्स पच्चया वेदना. वेदना पच्चया तन्हा. आलं बरोबर. या वेदनेतून तृष्णा उत्पन्न होते. वेदना पच्चया तन्हा. झाली तृष्णा उत्पन्न. म्हणजे जर सुखद वेदना उत्पन्न झाली तर काय उत्पन्न होते? लोभ. मी काल तुम्हाला सांगितलं चित्तानुपस्थानामध्ये. सुखद वेदना उत्पन्न झाली तर मनात काय कोणतं चित्त उत्पन्न झालं? लोभयुक्त चित्त. ते सुद्धा दुःखदायक आहे. समजा दुःखद वेदना उत्पन्न झाली तर काय उत्पन्न झालं? द्वेष उत्पन्न झाला किंवा मोह उत्पन्न झाला. बरोबर आहे. द्वेष उत्पन्न चित्तसुद्धा दुःखदायकच आहे. मोहयुक्त चित्तसुद्धा दुःखदायकच आहे. तर मग फस्सो पच्चया वेदना. वेदना पच्चया तन्हा. तन्हा पच्चया उपादान. उपादान म्हणजे आसक्ती. या संसाराबद्दलची आसक्ती, संस्कार उत्पन्न करत आहोत आपण. उपादान पच्चया भव. आणि मग इथून सुरू झाला संसार. भव म्हणजे हा संसार आहे बघा. उपादान पच्चया भव. आणि मग भव झालं जाईल एकदा संसार. हा संसार बनला. भव पच्चया जाती जरा मरणं शोक परिदेव दुःख दोमनस्सुपायासा संभवंती एवमे तस्य केवलस्य दुःख खंदस्स होतीति. हे असे दुःखाचे खंड तयार होतात बघा. दुःख खंद असे तयार होऊ लागले बघा. कुठून सुरुवात झाली? अविद्येपासून सुरुवात झाली, अज्ञानापासून सुरुवात झाली. कुठेपर्यंत पोहोचलो आपण? दुःखापर्यंत. म्हणजे अविद्येमुळे हे सगळं निर्माण होत गेलं. शेवटी आपण तृष्णा उत्पन्न केली. वेदनेपासून तृष्णा उत्पन्न झाली. तृष्णेपासून उपादान उत्पन्न झालं आणि उपादानापासून भाव तयार झाला, संसार तयार झाला आणि सुरू झाला जन्म मृत्यूचा फेरा. जाती जरा मरणं शोक परिदेव दुःख दोमनस्सुपायासा संभवंती एवमेतस्य केवलस्य दुःख खंदस्स होतीति. अशा प्रकारचं दुःख तयार होऊ लागलेलं बघा जीवनामध्ये. पण जे लोक कायानुपस्सी आहेत, जे लोक वेदनानुपस्सी आहेत, जे साधक चित्तानुपस्सी आहेत आणि जे धर्मानुपस्सी सुद्धा आहेत, म्हणजे धर्मसुद्धा झाला धर्मानुपस्सी, तर ते अगदी आपल्यासारखेच राहतात बघा. आपल्यासारखे डोळे असतात, आपल्यासारखे कान असतात, नाक असते, जीभ सगळं आपल्यासारखंच असते. परंतु आपल्यासारखं असूनही ते आपल्यासारखे नसतात. म्हणजे सामान्यातले सुद्धा ते असामान्य असतात. जसं सामान्य माणूस हे सगळं अज्ञानापासून सगळं सुरू करतो ना, तर फस्सपर्यंत येतो. नामरूप तयार झालं. सडा येतनं सगळे हे 6 आयतन तयार झाले. सडा येतनं पच्च्या फस्स पण झालं. फस्सो पच्च्या वेदना पण झाली. तर सामान्य माणसाचे सामान्य जो व्यक्ती आहे जो पस्सना करत नाही, फस्स पच्चया वेदना झाली. वेदना पच्च्या काय होत आहे? तन्हा झाली. पण जे या
4 स्मृती प्रस्थानांचा अभ्यास करतात. जे 4 स्मृती प्रस्थानांचा अभ्यास करतात त्यांच्यामध्ये वेदना पच्चया तन्ना होत नाही. वेदना पच्चया उपेक्षा, उपेक्षा पच्चया निब्बान, असं त्यांचं सुरू होते बघा. सामान्य माणसापेक्षा हे वेगळे असतात. वेदना त्यांना पण होते, त्यांना पण डोळ्याला वेदना होतात, कानाला, नाकाला, जिभेला. त्यांना आता बुद्धच बघा ना, भगवान बुद्ध आपल्यासारखे तर दिसत होते. म्हणजे भगवान बुद्ध आपल्यासारखेच, म्हणजे कसे की आपल्यासारखेच षड आयतनाचं त्यांचं रूप होतं. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा सगळं षड आयतन त्यांनाही होते. त्यांचं पण एक शरीर होतं. परंतु सामान्य माणसात असूनही ते असामान्य व्यक्तिमत्वाचे होते बघा. असामान्य व्यक्तिमत्व. एक जण तर भगवान बुद्धांना शिव्यात देऊ लागला. ते शिवेचे शब्द येऊ लागले कानावर, बुद्धांच्या कानावर आले. वेदना होऊ लागली, वेदना पण झाली, पण वेदना पच्चया तन्ना नाही झालं. काय झालं? वेदना पच्चया उपेक्षा, उपेक्षा केली. ठीक आहे, उपेक्षा ना, म्हणजे ना सुखद ना दुःखद, सुखही नाही दुःखही नाही. हे बुद्ध होते बघा. अरहंत असे असतात, वेदना पच्चया उपेक्षा. पण सामान्य माणसं जर असतील तर शिव्याचे शब्द येऊ द्या कानापर्यंत, इथं वेदना होऊ द्या, संज्ञा उत्पन्न होते. काय आहे? अरे हां, अरे इथं शिवी दिली, शिवी दिली, लगे कोणता संस्कार उत्पन्न होईल? दुःखद संस्कार तयार होईल. आणि दुःखद संस्कारासोबत कोणतं विज्ञान उत्पन्न होईल? दुःखद विज्ञान उत्पन्न, म्हणजे दुःख चित्त उत्पन्न होईल. आणि चित्त, दुःखद चित्त जर उत्पन्न झालं तर मग भानगडी आहेत सगळ्या, भांडणंच आहेत. ऐक ना, मारामाऱ्या, ऐक ना, मारामाऱ्या. कशामुळे झालं हे? वेदना पच्चया तन्हा. फक्त तुम्हाला एवढंच जाणायचं आहे, जर वेदना झाली तर काय करायचं तुम्हाला? वेदना पच्चया तन्हा नाही, वेदना पच्चया उपेक्षा, ना सुख ना दुःख. उपेक्षा, उपेक्षा भावना ठेवायची, जशी भगवान बुद्ध ठेवायचे बघा. उपेक्षा भावना ठेवली. देवदत्तानी भगवान बुद्धांच्या विरोधामध्ये किती चुगल्या केल्या, राजा महाराजांकडे चुगल्या केल्या. एवढंच काय, भगवान बुद्धांना मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला, संघामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. पण भगवान बुद्धाने यत्किंचितही त्याच्याबद्दल द्वेष केला नाही, द्वेष केला नाही. कारण भगवान बुद्धांचे षड आयतन जे होते याच्यावरती वेदना होत होत्या, पण वेदना पच्चया तन्हा होत नव्हतं. तर काय व्हायचं? वेदना पच्चया उपेक्षा, ना सुख ना दुःख. भगवान बुद्ध बघा असे असामान्य व्यक्तिमत्वाचे एक महापुरुष होते बघा. सामान्यच लोकांमध्ये पण असामान्य होते. तर हे आपल्याला समजलं पाहिजे की जो कोणी या षड आयतनांचा, या षड आयतनांना जाणतो, त्यांच्यावरती होणाऱ्या वेदनेला जाणतो, तर वेदनेला जाणून तो त्या वेदनेपासून तृष्णा उत्पन्न करत नाही, तर तो त्या वेदनेचे ती कडी तोडतो. ती जी कडी आहे ती कडी तोडतो बघा. एकदा ती कडी तुटली की मग पुढची जी कडी बनणारी असते ती कधीच बनत नाही. हे भगवान बुद्धाने एका उदाहरणाद्वारे स्पष्ट केलेलं आहे. मुंग्यांचं उदाहरण दिलं, मुंग्यांचं उदाहरण. 12 मुंगे आहेत. 12 मुंगे म्हणजे 12 स्कंद. अज्ञान, अविद्या, पच्चयापासून सुरू होते दुःखापर्यंत एकूण 12 कडे आहेत. ठीक आहे. तर जसं आता मुंग्यांची रांग आहे, तर त्या बघा एका पाठोपाठ बरोबर चालतात बघा. एका पाठोपाठ एक, म्हणजे ही मुंगी चालली की त्याच्या मागं ही, त्याच्या मागं ही, त्याच्या मागं ही, बरोबर एका रांगेमध्ये चालत राहतात बघा. पण जर कुणीतरी एखादा बोट त्यांच्या मधातून असा फिरवला, म्हणजे ब्रेकर्स टाकला, तर काय होते? त्या समोरच्या मुंग्या निघून जातात. तर मागची जी मुंगी असते ती काय, ती त्याला काय, ती म्हणजे तिला समजत नाही कुठे जावते. तिचा रस्ता ब्लॉक झाला ना, तिचा रस्ता काय, तो रस्ता ब्लॉक झाला. मग ते सगळ्या मुंग्या सैरावैरा पडतात. त्यांना समजतच नाही की आमचा मार्ग कोणता आहे. कशामुळे झालं? ते ब्रेकर केल्यामुळं. तिथं ब्रेकर केला आपण, तो रस्ता अडवला. अगदी याप्रमाणे ज्या वेळेस एक म्हणजे या 4 पස්සना करणारा विपस्सी, कायानुपस्सी, वेदनानुपस्सी, चित्तानुपस्सी, धर्मानुपस्सी करणारा जो विपस्सी आहे, जेव्हा तो वेदनेच्या नंतर तिथं असं लाईन ओढतो, म्हणजे ते तोडतो, वेदना पच्चया तन्हा होत नाही. काय होते मग? वेदना पच्चया उपेक्षा. आणि उपेक्षा
झालं म्हणजे काय, सुख नाही दुःख नाही, दुःखद विज्ञान पण नाही सुखद विज्ञान पण नाही, उपेक्षा म्हणजे एकदम समतोल राहणे, स्थितप्रज्ञ राहणे. तर हे स्थितप्रज्ञ राहणाऱ्याच म्हणतात भगवान बुद्धांचं जे चित्त आहे ते चित्त अशा प्रकारचं होतं. तर वेदना पच्चय उपेक्षा आणि उपेक्षा पच्चय निब्बाण, हा निब्बाणाचा मार्ग आहे. तर बुद्धानं हाच उपदेश या धर्मानुपස්සनामध्ये केलेला आहे. ज्या वेळेस तुम्ही कायानुपස්සना करता, कायेचे 3 धर्म जाणता. काया काय आहे, हे अनित्य आहे सगळं, बरोबर आहे. काया अनात्मा आहे, याच्यामध्ये आत्मा नावाची अशी कोणती वस्तू नाही आहे. मी आणि माझं असं इथं काहीच नाही आहे. आणि दुःख आहे. त्यानंतर आपण बघितलं वेदनानुपස්සना, म्हणजे या पंच इंद्रियां म्हणजे पंचेंद्रिय आणि आपलं मन याच्यावरती जे जे काही वेदना होतात, संवेदना होतात, तर या संवेदनांना सुद्धा जाणायचं आहे वेदनानुपස්සनामध्ये. तर ते सुद्धा आपण जाणलं, सुखद वेदना, दुःखद वेदना किंवा अदुःखद वेदना. चित्तानुपස්සना पण आपण बघितली की चित्त कसं आपले संस्कार उत्पन्न करते. लोभयुक्त चित्त, द्वेषयुक्त चित्त आणि मोहयुक्त चित्त. तर लोभयुक्त चित्त असेल तर आपण काय करावं, त्याग करावा, दानपुण्य करावं. जर द्वेषयुक्त चित्त असेल तर मैत्री भावना करावी. आणि जर मोहयुक्त चित्त असेल तर ध्यान करावं, सजगता प्रज्ञा उत्पन्न करावी. तर हे चित्तानुपස්සनेमध्ये आपण जाणलं. आणि धर्मानुपස්සनेमध्ये तोच विपस्सी जेव्हा या सगळ्या धर्माला जाणतो की हे 5 निवारण कोणते आहेत, हे 6 आयतन कसे आहेत, कसं काम करतात, ह्याच्यानंतर 5 उपादान स्कंध कसे कामं करतात, हे सगळं जाणतो. तर बघा, एक जो साधक आहे कोण, की जो या 4ही पස්සना करतो. तर या 4ही पස්සना करणारा जो साधक आहे, तर भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, जर कोणी या जीवनामध्ये या 4 स्मृती प्रस्थानांची भावना करतो, चिंतन करतो, त्याला जाणतो, तर याच जीवनात कमीत कमी त्याला 2 फळ प्राप्त होतात. याच जीवनामध्ये कमीत कमी त्याला 2 फळ प्राप्त होतात. एक तर ते ज्याला आपण म्हणतो दुःखमुक्तीचा मार्ग. त्या दुःखमुक्तीच्या मार्गातील 4 स्टेजेस भगवान बुद्धाने सांगितलेले आहे. पहिली आहे श्रोतापन्न, दुसरी आहे सकृदागामी, तिसरी अनागामी आणि अरहंत. मागच्या वर्षावासामध्ये सुद्धा मी तुम्हाला या 4 म्हणजे दुःखमुक्तीच्या या 4 पायऱ्यांचं विश्लेषण केलं होतं. तर ह्या 4 पायऱ्या आहेत अरहंत बनायच्या. तर भगवान बुद्धाने सांगितलं, जो कोणी या 4 पස්සनांची भावना करतो, चिंतन करतो, त्याला जाणतो, तर त्या विपस्सीला, त्या साधकाला याच जीवनामध्ये किमान 2 म्हणजे कमीत कमी 2 किंवा 2 पैकी 1 तरी फळ प्राप्त होतेच. किमान 2 फळ किंवा कमीत कमी 1 तर फळ प्राप्त होतेच. म्हणजे एकतर कसं आहे, जसं तो श्रोतापन्न झाला, तुम्ही 4 पස්සना केली तर बसल्या जागी तुम्ही श्रोतापन्न होता, बसल्या ठिकाणी तुम्ही श्रोतापन्न होता. बघा, भगवान बुद्धाच्या काळामध्ये असे अनेक उदाहरणं तुम्ही प्रवचनातून ऐकले असतील की बुद्धाचं प्रवचन ऐकता 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 बसल्या जागी तो श्रोतापन्न झाला. जसं तो एक होता यश किंवा कौंडिन्य किंवा विशाखेचं उदाहरण. बुद्धाचं प्रवचन ऐकता ऐकता बसल्या ठिकाणी ती श्रोतापन्न झाली. श्रोतापन्न झाली म्हणजे काय, श्रोतापन्न म्हणजे श्रोत म्हणजे प्रवाह, पन्न म्हणजे प्रतिष्ठित होणे. आपण म्हणत आहे का, इथं स्थानापन्न व्हा, इथं बसा. त्या दुःखमुक्तीच्या मार्गात ती श्रोतामध्ये पन्न झाली, श्रोतापन्न झाली. बघा, बसल्या ठिकाणी. तर काय झालं, तिच्या मनातील 3 विकार बसल्या जागी नष्ट होतात. 3 विकार. एक होते विचिकिच्छा विकार, म्हणजे बुद्ध धम्म संघाबद्दल शंका असेल ना, ती तिथंच नष्ट होऊन जाते. दुसरं सक्काय दिठ्ठी नावाचा विकार आहे, म्हणजे या शरीराबद्दलची जी आसक्ती आहे ती सुद्धा नष्ट होते. तिसरं शीलबत्त परामर्श, म्हणजे अंधश्रद्धा, अंधभक्ती, ईश्वरवादाने माझं भलं होईल, माझं मंगल होईल, ही जी भावना आहे याला म्हणतात शीलबत्त परामर्श. हे सुद्धा विकार नष्ट होतात. हे 3 विकार नष्ट होतात बसल्या जागी.
जो या 4 पसनांची भावना करतो. बसल्या जागी हे 3 विकार नष्ट झाले, तो श्रोतापन्न झाला. श्रोतापन्न होऊन आणखीन चिंतन करतो, मनन करतो, तो होतो सकृदागामी. दुसरी पायरी आहे. त्या दुसऱ्या पायरीमध्ये त्याच्यातला म्हणजे पटीक, कामराग आणि पटीक हे 2 विकार नष्ट होतात. पुढे रूपराग आहे, अरूपराग आहे, अविद्या आहे, असे 10 विकार आहेत. तर तो 3ऱ्या पायरीपर्यंत पोहोचतो बघा, ज्याला म्हणतात अनागामी. अनागामी याचा अर्थ होतो अनगामी, म्हणजे परत येणार नाही. काय अर्थ होतो? अनगामी म्हणजे पुन्हा परत येणार नाही. कुठं परत येणार नाही? विहारात नाही, या मानवी या संसारामध्ये परत येणार नाही. अनागामी म्हणजे का परत येणार नाही? कारण या संसाराबद्दलचा जो भव आहे त्यानं त्या जन्मातच तोडला बघा. वेदनापश्चात तन्ना झाली नाही, वेदनापश्चात उपेक्षा केली, उपेक्षापश्चात निब्बानस्स, तर तो अनागामी अवस्थेपर्यंत पोहोचतोच बघा. हे पहिलं फळ त्याला प्राप्त होते. ते 2 फळं बुद्धाने सांगितले ना, त्यापैकी पहिलं फळ आहे, कमीत कमी तो अनागामी अवस्थेला पोहोचतो. आणि अनागामी अवस्थेला पोहोचल्यानंतर जेव्हा म्हणजे एखाद्या वेळेस अनागामी अवस्थेला पोहोचला, त्याचं चित्त अनागामी अवस्थेला पोहोचलं, तो अनागामी झाला, पण म्हणजे अनायसे तो मृत्यूला प्राप्त झाला, समजा तो मेला, तर बुद्ध म्हणतात तो पुन्हा या संसारामध्ये जन्मास येत नाही. अनागामी म्हणजे काय? परत येणार नाही. जिथे कुठे त्याचं विज्ञान उत्पन्न होईल तर ते विज्ञान त्याच ठिकाणी तिथेच अरहंतपद प्राप्त करून घेते, तो दुःखमुक्त होतो बघा. म्हणजे त्याला तिथे अरहंतपद प्राप्त होते, ते दुसरं फळ त्याला तिथं प्राप्त होईल, तिथे कुठे त्याचा चित्त उत्पन्न. आता तो थोडा फार आध्यात्मिक विषय आहे, पण केवळ एवढं समजून घ्या की याच जीवनामध्ये, या मानवी जन्मामध्ये जर कोणी या 4 स्मृती प्रस्थानांची भावना करतो तर कमीत कमी त्याला याच जन्मामध्ये अनागामी अवस्था प्राप्त होऊ शकते, नाहीतर कमीत कमी तो अरहंत अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. हे 2 फळं प्राप्त होतात, किंवा किमान अनागामी फळ त्याला नक्कीच प्राप्त होते बघा. एवढा हा मार्ग दुःखमुक्तीचा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर या 4 स्मृती प्रस्थानांचा अभ्यास या 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये आपल्याला करायचा असतो. हा बोधिसत्वाच्या म्हणजे बुद्धत्व प्राप्तीचा हा मार्ग आहे, हा प्रवेशद्वार आहे. तर एक बोधिसत्व याच 4 प्रस्थानांची म्हणजे या स्मृती प्रस्थानांची भावना करून, चिंतन करून, त्याची जाणीव करून बघा, आपल्या जीवनातील या संसाराबद्दलचा जो काही जी आसक्ती आहे ती आसक्ती तोडतो बघा. हाच तो मार्ग आहे. तर अशा प्रकारे आपण सुद्धा या 4 स्मृती प्रस्थानांना खूप चांगल्या प्रकारे जाणावं, त्याचं पुन्हा पुन्हा चिंतन करावं, अभ्यास करावं. आणि हे जर जाणायचं असेल प्रॅक्टिकली तर तुम्हाला ध्यानाशिवाय पर्याय नाही बघा. म्हणजे पुस्तकात तुम्ही किती जरी वाचलं, कितीही प्रवचनातून तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला हे प्रत्यक्ष रिअली दाखवू शकत नाही. की वेदना कशा असतात दाखवू शकत नाही, चित्त कसं असते हे दाखवता येत नाही. यासाठी स्वतः ध्यान मनन चिंतन करून ते बघावं लागते, त्याची अनुभूती करावी लागते. यासाठी जर आपल्याला वेळ असेल तर 10 दिवसांचं शिबिर नक्की करा. कारण त्या शिबिरामध्ये आनापानसती शिकवल्या जाते प्रॉपरली. तिथं तसं ते वातावरण असते, ते आनापानसती शिकवतात आणि आपल्याला मग हे 4 प्रकारच्या पसना शिकवतात. आणि बरोबर तो साधक तपश्चर्या करत 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 एवढा तपतो या ध्यानामध्ये की या 4 स्मृती प्रस्थानांद्वारे तो सगळं काही जाणतो. कायला जाणतो बघा, आपल्या या त्याच्यावरती होणाऱ्या ह्या वेदनेला पण जाणतो, चित्ताला पण जाणतो, या धर्माला पण जाणतो. पण यासाठी ध्यानाशिवाय पर्याय दुसरा कोणताच मार्ग नाही आहे. दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे ना, ध्यानाशिवाय तुम्ही ते जाणूच शकत नाही. म्हणून ध्यानासाठी जा. आम्ही लोकांना सांगतो की ताई, आई, बाबा, साहेब वेळ काढा, ध्याना शिबिराला जा. तर लोकांच्या मागे एवढं कामं बघा, संसार निर्माण केला ना. नाही म्हणतात भंतेजी जरा यावर्षी नाही जमत, यावर्षी मुलीचं लग्न आहे, मुलाचं लग्न आहे. अरे 10 दिवसांचा वेळ आमच्यासाठी नाही होत, तुम्ही तुमच्यासाठी काढा. हां, तुम्ही म्हणता ना मला चांगले कपडे पाहिजे, चांगला मोबाईल पाहिजे, चांगलं खायला पाहिजे. अरे सगळं जर चांगलं पाहिजे
तर चांगलं जीवन जगण्यासाठी एक चांगलं मन पण पाहिजे ना हो. मग हे चांगलं मन तुम्हाला कुठे मिळेल? तुमच्या घरी थोडी मिळणार आहे. घरामध्ये सगळे वेदनाच वेदना आहेत. घरामध्ये सगळं काय आहे? वेदना वेदना वेदना, पश्चात तन्हा तन्हा, सगळं तेच फिरते घरामध्ये. मग थोडं विहारात आलं की जरा बरं वाटते की नाही? बरं वाटते ना विहार झाल्यानंतर. म्हणजे त्या संसारापासून, त्या घरापासून, त्या गोतावड्यापासून थोडंसं बाहेर आलं की बरं वाटते. तर 10 दिवसांचं शिबिर केलं किती बरं वाटेल. अगदी सगळ्या दुनियादारीपासून लांब जाऊन शांत जागेमध्ये 10 दिवस केवळ तुम्ही एकच काम करता. काय करता? स्मृतिप्रस्थानांचा अभ्यास करता. कायानुस्मृती, वेदनानुस्मृती, चित्तानुस्मृती, धर्मानुस्मृती करता. तर हा तुमचा फायदा आहे बघा. तुमचं मन चांगलं व्हावं याकरिता हा दुःखमुक्तीचा मार्ग इथे बुद्धानं सांगितलेला आहे. तर नक्की आपण ते 10-10 दिवसांची जी शिबिरं असतात ते शिबिर तुम्ही नक्की करावं. कारण हाच खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल मार्ग आहे. दुसरा कोणत्याही मार्गातून आपल्याला हे पස්සना म्हणजे जाणीव होऊ शकत नाही. हा एकमेव आपल्याला मार्ग आहे. तर आपल्याला अशी सूचना असेल की वर्षावास झाल्यानंतर आपण नक्की फॉर्म भरा, शिबिराला जा. आणि याचा आता ही झाली थेअरी, पण प्रॅक्टिकली आपल्याला ध्यान मार्गातूनच या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेता येईल. तर अशा पद्धतीने आपल्या सर्वांप्रती मी पुन्हा एकदा मंगलकामना अर्पण करतो. आणखीन पण काही धर्म आहेत, पण ते धर्म आता आपण या विषयामध्ये घेणार नाही. की जसं आता पुढे 7 बोधांग आहेत. 7 बोधांग कोणते आहेत तर ते आपण म्हणजे पुढे आपला हा विषय येणारच आहे. 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये हे 7 बोधांगसुद्धा येतात. तर जेव्हा 7 बोधांगाचा विषय येईल तर ते सुद्धा आपण एक बोधांग व्यवस्थितरित्या ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि 5वा धर्म आहे 4 आर्य सत्य. ते तर आपण बऱ्याचदा प्रवचनामधून ऐकलेलं आहे, समजून घेण्याचा सुद्धा आपण प्रयत्न केलेलाच आहे. त्यामुळे या 5ही धर्मांना व्यवस्थितरित्या जाणण्याचा आपण प्रयत्न करावा. पुन्हा एकदा सांगतो, 5 प्रकारचे धर्म आहेत. ते धर्मानुपස්සनेमध्ये तुम्हाला जाणायचे आहेत, भावना करायची आहे. पहिलं आहे 5 निवारण, दुसरं आहे 5 उपादान स्कंद, तिसरं आहे षड आयतन जे आज आपण पाहिलेलं आहे, चौथं आहे 7 बोधांग आणि 5वं आहे 4 आर्य सत्य. या 5 धर्माची पස්සना करणे म्हणजेच धर्मानुपස්සना होय. तर अशा प्रकारे 4 या पස්සनांचा खूप चांगल्या प्रकारे आपण सर्वांनी अभ्यास करावा, चिंतन करावं. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे.